नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण जाळीदार अप्पे आणि जाळीदार कुरकुरीत असा डोसा तयार करणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इथे 1 वाटी मी मूग डाळ घेतलेली आहे. आता ही मूग डाळ आपण एका भांड्यात काढून घेऊया आणि 2 ते 3 पाण्याने मूग डाळ आपण स्वच्छ अशी धुवून घेणार आहोत. आपण एकाच बॅटरपासून अप्पे आणि डोसा तयार करणार आहोत. 2 ते 3 पाण्याने मूग डाळ धुवून झाल्यानंतर आपण मूग डाळ बुडेल इतपत पाणी टाकून रात्रभर ही मूग डाळ मी भिजत ठेवणार आहे. तुम्हाला जर हा नाश्ता लगेच करायचा असेल तर तुम्ही 2 तास जरी मूग डाळ भिजवून घेतली तरी चालेल. रात्रभर मूग डाळ भिजून झाली की मी पुन्हा 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. छान अशी मूग डाळ भिजली गेलेली आहे. आता मिक्सरचं भांडं घेऊन आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ही मूग डाळ काढून घेऊया. मूग डाळ वाटताना जर गरज वाटली तर एक 2 चमचे पाणी टाकून ही मूग डाळ वाटून घ्या. मला इथं पाण्याची गरज लागलेली नाही आहे. एकदम बारीक अशी ही मूग डाळ मी वाटून घेतलेली आहे. आता वाटलेली मूग डाळ आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण 1 वाटी ओला वाटाणा, 2 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं, भरपूर सारी कोथिंबीर टाकून पाव वाटी पाणी टाकून घेऊया. आणि हे ओल्या वाटाण्याचं आपण एकदम बारीक असं मिश्रण करून घेणार आहोत. आता ज्यामध्ये आपण मूग डाळ काढलेली आहे त्यामध्येच आपण ही वाटाण्याचं बॅटर काढून घेणार आहोत. आणि आता आपण ही मूग डाळ आणि वाटाण्याचं बॅटर दोन्ही मिक्स करून घेणार आहोत. या स्टेजला तुम्ही वेगवेगळ्या भाज्या घालू शकता. गाजर, शिमला मिरची, कांदा, टमॅटो. पण मी इथं भाज्या टाकलेल्या नाही आहेत. एकदम प्लेन असे अप्पे आणि मी डोसा तयार करणार आहे. आपलं बॅटर मिक्स झालं की यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया. बॅटर आपलं घट्ट वाटत होतं त्यासाठी मी इथं मिक्सरच्या भांड्यात पाव वाटी पाणी टाकून बॅटरमध्ये टाकून घेतलेलं होतं. आणि मीठ टाकल्यानंतर आपण इथं 1 पिंच सोडा टाकून घेतलेला आहे. आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. मिक्स केल्यानंतर लगेचच मी अप्पे पात्र गरम करायला ठेवलेलं आहे. त्याला तेल लावून घेतलं की आपण हे बॅटर अप्पे पात्रात टाकून घेऊया. गॅसची फ्लेम लो ठेवून आपण एक 5 मिनटं त्याच्यावर झाकण ठेवून हे अप्पे वाफवून घेणार आहोत. 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता छान असे टम्म असे अप्पे फुगलेले आहेत. आता आपण हे पलटी मारून घेऊया. मस्त असा क्रिस्पी कलर आलेला आहे आणि छान अशी जाळी देखील पडलेली आहे. आता एक 2 ते 3 मिनटं मी दुसरी बाजू भाजून घेणार आहे. आणि आता अप्पेसाठी आपण चटणी तयार करायला घेऊया. गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवून त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घ्यायचं आहे. 1 चमचा तेल गरम झाले की त्यामध्येच 1 चमचा उडदाची डाळ, 1 चमचा हरभरा डाळ, 7 ते 8 लसूण पाकळ्या,
2 लाल सुक्या मिरच्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि एक आपण 5 मिनटं डाळ आपली खरपूस होईपर्यंत आपण ही तेलावर परतून घेणार आहोत. डाळ खरपूस झाली की यामध्ये एक कांदा, एक टमॅटो मी कट करून घेतलेला आहे. हे दोन्ही आपण टाकून कांदा, टमॅटो मऊसर होईपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत. कांदा, टमॅटो पटकन शिजावेत किंवा मऊसर व्हावेत त्यासाठी मी इथं पाव चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे आणि मिक्स करून एक 5 मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊया. मस्त असे आपले कांदा, टमॅटो वाफेवर शिजले जातात. कांदा लालसर होईपर्यंत मी परतून घेतलेला आहे. आता त्यामध्ये 1 चमचा साखर टाकून घेऊया आणि मिक्स करून एक 2 ते 3 मिनिटानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आणि हे पूर्णपणे थंड करून घेणार आहोत. थंड झाल्यानंतर एक 10 मिनिटांनी आपण मिक्सरच्या भांड्यात हे काढून घेऊया. आणि मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घेणार आहोत. आपली चटणी तयार झालेली आहे. ही चटणी आपण अशीही खाऊ शकतो किंवा ह्याला तडका पॅनमध्ये ते 1 चमचा तेल टाकून जिरं, मोहरी, सुकी लाल मिरची, कढीपत्ता, हिंगाची फोडणी देऊन आपण ही फोडणी चटणीवर टाकून देखील खाऊ शकतो. माझी इथं फोडणीचा व्हिडिओ मिस झालेला आहे. आता आपण डोसा करायला घेऊया. त्यासाठी मी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे. त्याच्यावर आपण पाण्याचा शिंपडा देऊन आपण लगेचच त्याच्यावर डोसा टाकून घेऊया. एकदम पातळ, जाळीदार, कुरकुरीत असा हा डोसा तयार होतो. एक 2 ते 3 मिनिटानंतर हा डोसा मी पलटी मारून घेणार आहे. तुम्ही बघू शकता एकदम खरपूस असा भाजला गेलेला आहे. डोसा करताना देखील आपण डोशावर वेगवेगळ्या प्रकारे भाजी टाकू शकतो. पण मी इथं टाकलेली नाही आहे. एकदम प्लेन असे हे डोसा तयार केलेला आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अशा पद्धतीने आपले जाळीदार मूग मटारचे अप्पे आणि डोसे तयार